नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। तर बुदापेस्टमध्ये 2 दिवस स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालो व्हिएना, जी की ऑस्ट्रियाची राजधानी आहे। आणि सिटीमध्ये एंटर करण्याआधी अशा खूप साऱ्या पवनचक्क्या पाहायला भेटल्या। स्टेशनवरती पोचलो आणि बाहेर पडलो तर समोरच खूप मोठी खाऊ गल्ली होती आणि लंचची वेळसुद्धा झाली होती। पण आम्ही डिसाईड केलं की इथं खाण्यापेक्षा एखादं बेटर रेस्टॉरंट बघून तिथे जाऊन लंच करावा। म्हणून आम्ही गेलो ह्या रेस्टॉरंटमध्ये, जे की थाई रेस्टॉरंट होतं। तिथं आम्ही पहिला तर हे सूप ऑर्डर केलं आणि त्याच्यानंतर थाई फूडची थाई करी राईस त्याची ऑर्डर दिली। तर तोपर्यंत तुम्ही ॲम्बियन्स पाहून घ्या। आणि हे आमची ऑर्डर आली आहे। तुम्ही बघू शकत असाल की थाई फूड, थाई करी, त्याच्याबरोबर थोडासा राईसचा पोर्शन आणि आमचं सूप असं सगळं आहे। आणि त्याच्यानंतर लंच झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हे फ्रूट सॅलेड दिलं डेझर्ट म्हणून। मी परत एकदा तुम्हाला डिटेलमध्ये ह्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स दाखवते। हे रेस्टॉरंट रेल्वे स्टेशनच्या खूप दूर नाही आहे आणि जे कोणी व्हिएनाला जाणार असतील त्यांनी ह्या रेस्टॉरंटला जायला हरकत नाही, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हे रेस्टॉरंट डिटेलमध्ये दाखवलं। त्याच्यानंतर आम्ही परत पोचलो ट्रेन स्टेशनवरती। आता इथलं ट्रेन स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन बुदापेस्टच्या रेल्वे स्टेशनपेक्षा खूप वेगळं होतं। बुदापेस्टचं जर तुम्ही रेल्वे स्टेशन पाहिलं असेल माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये, तर ते खूप जुन्या पद्धतीचं होतं आणि व्हिएनामधलं खूप आधुनिक पद्धतीचं आहे। इथं आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत घेऊन जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहिली। शेवटी ट्रेन आली आणि आम्ही हॉटेलच्या एरियामध्ये पोहोचलो। आणि हॉटेलला जायच्या रोडवरती आम्हाला खूप मोठं गार्डन लागलं। हा आमचा हॉटेलच्या अवतीभवतीचा एरिया। हॉटेलवरती पोहोचून जवळपास 4-4:30च्या दरम्यान आम्ही सिटी पाहण्यासाठी बाहेर पडलो। आमचं इथल्या हॉटेलचं चेक इन होतं जवळपास 3 वाजता दुपारी आणि त्याच्यानंतर रूमवरती पोहोचून फ्रेश होऊन बाहेर पडायला थोडा वेळच झाला। मग आम्ही बॅकवर्कमध्ये जाऊन कॉफी घेतली आणि डिसाईड केलं की आता सध्या तरी ह्या टाईमला अंधार पडल्यामुळं काही सिटी किंवा जे इथले टुरिस्ट पॉईंट्स होते ते आम्हाला पाहणं शक्य नव्हतं। त्यामुळं आम्ही मार्केटमधून फक्त फिरण्याचं डिसाईड केलं। मग इथं बॅकवर्कमध्ये आम्ही आधी कॉफी घेतली आणि इथून गेलो सिटी पाहण्यासाठी। आता इथल्या बिल्डिंग्स बघा तुम्ही। इथल्या बिल्डिंग्स बुदापेस्टमध्ये ज्या बिल्डिंग्स होत्या त्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत, आधुनिक पद्धतीच्या आहेत। बुदापेस्टमध्ये जर तुम्ही बिल्डिंग पाहिल्या असतील माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये, तर खूप जुन्या टाईपचं बांधकाम होतं, दगड विटा मातींनी बनलेलं। पण इथल्या बिल्डिंग्स बघा, त्या मानानं खूप जास्त आधुनिक आणि सुंदर असं कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे। इथले रोडसुद्धा बुदापेस्टच्या रोड्सपेक्षा खूप प्रशस्त आणि वाईड आहेत। हे आहे मेन मार्केट व्हिएनाचं आणि ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही हा व्लॉग पुढं पाहत राहिलात तर तुम्हाला दिसून येईल की
खूप सारे ब्रँड्सचे आउटलेट्स होते इथं, जसे की रोलेक्स होतं आणि अजूनही आउटलेट्स होते, जसं ह्युमॅनिकचा शूज आणि बॅग्स सेल करणारा ब्रँड आहे. त्याच्यानंतर वॉचेसचे अजून पण ब्रँड्स होते. इथं आम्हाला एक कॅनॅबिस वर्ल्ड म्हणून गांजाचं शॉप दिसलं. हे बघा ते कॅनॅबिस वर्ल्ड. आणि आम्हाला खूप क्युरिओसिटी होती की ह्या शॉपमध्ये नक्की काय काय विकलं जातं, तर ते पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम ह्या शॉपमध्ये एंट्री केली. आणि इथं बघा तुम्ही गांजापासून बनलेले लॉलीपॉप्स, ह्या साईडला चिप्ससुद्धा आहेत गांजाचा फ्लेवर असलेले. इथं चॉकलेट्स आहेत. इंटिरियरचं शॉप दिसलं. ह्याच्यामध्ये आम्ही बाहेरूनच पाहिलं, पण खूप सुंदर सुंदर झुमर होते. इथं स्वॉरोस्कीचं शॉप होतं. आणि क्रिसमसच्या निमित्तानं ही मार्केट किंवा ही बाजारपेठ खूप छान सजवली होती.
पुढे गेल्यानंतर ह्याच मार्केटमध्ये आम्हाला एक चीज शॉप भेटलं, जिथं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज आम्हाला टेस्ट करायला मिळाले. चीजसुद्धा होतं आणि वेगवेगळे डिप्ससुद्धा होते आणि त्यांनी ते सगळेच टेस्ट करण्यासाठी अवेलेबल करून दिले होते. चीज शॉपमधून बाहेर पडून आम्ही परत तीच बाजारपेठ एक्सप्लोर करत राहिलो, कारण अंधार पडल्यामुळं आम्हाला कोणतंही टुरिस्ट प्लेस व्हिजिट करणं पॉसिबल नव्हतं, कारण काही दिसलंच नसतं अंधारामुळे. त्यामुळं हाच एक ऑप्शन होता की मार्केट एक्सप्लोर करावं. आता त्या मार्केटच्या एंडपर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि इथं आम्हाला एक खूप सुंदर असं कॅथेड्रल पाहायला भेटलं, ज्याचं नाव होतं सेंट स्टीफन्स कॅथेड्रल. आणि ह्याला पण म्हणजे ह्या कॅथेड्रलला सुद्धा क्रिसमसच्या निमित्तानं खूप सुंदर लाईटिंग केलेलं दिसलं. त्याच्यासमोर असं क्रिसमस ट्रीसुद्धा उभा करण्यात आलं होतं. ह्या कॅथेड्रलच्या म्हणजे चर्चच्या आजूबाजूलाच क्रिसमस मार्केट भरलं होतं, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे खाऊचे आउटलेट्स होते किंवा गिफ्ट आयटम्सचे आउटलेट्स होते, डेकोरेशनच्या वस्तूंचे शॉप्स होते. आता हे एक शॉप बघा, हे ॲक्च्युली चिमणी आईस्क्रीम म्हणतात ह्याला. हे आईस्क्रीम प्रागमध्ये खूप छान मिळतं, त्यामुळं आम्ही इथं नाही ट्राय केलं. मी जेव्हा तुम्हाला प्रागचा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याच्यामध्ये दाखवेनच हे आईस्क्रीम नक्की कसं असतं. तर बेसिकली हे असं मैद्याचं खालचा बेस बनवतात आईस्क्रीमचा कोन, आणि त्याच्यामध्ये मग ते आईस्क्रीम देतात. आणि हे आपल्या डोळ्यांसमोरच बेक करतात हा जो आईस्क्रीमचा कोन असतो. आम्ही हे आईस्क्रीम इथं नाही खाल्लं, कारण आम्हाला प्रागमध्ये खायचं होतं. आणि अजून एक स्टॉल होता ब्रोट सूपचा. ब्रोट म्हणजे ॲक्च्युली ब्रेड असतो. तर इथं तुम्ही बघा, ह्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकारचे सूप ठेवलेत ह्या भांड्यांमध्ये. आणि पाठीमागं ब्रेड दिसत असतील तुम्हाला, भल्या मोठ्या आकाराचे. आता हा माणूस बघा, त्या ब्रेडमध्ये ते सूप फिल करतोय आणि त्याच्यामध्ये स्पून टाकून
ते देतोय. अशा प्रकारचं ब्रेड सूप मिळत होतं इथं. त्याच लेननी थोडंसं पुढं गेलं की मग इथे एक चॉकलेटचं शॉप होतं, जिथं सगळ्या वस्तू, ह्या सगळ्या ज्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला, मोठमोठे खिळे, कार्स, व्हील्स किंवा जे नळ आहेत, टॅप, ह्या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये दिसत आहेत त्या सगळ्या चॉकलेट्सपासून बनलेल्या आहेत. कॅमेरासुद्धा आहे तिकडे, बॅग्स आहेत, शूज आहेत. आणि अशा प्रकारचे टांगे खूप सारे दिसले आम्हाला या मार्केटच्या आजूबाजूला. काही लोक सवारी पण घेत होते ह्या टांग्यांमधून. आणि हा त्या चर्चचा पाठीमागचा भाग. मग त्या चर्चच्या भोवती एक प्रदक्षिणा घालून मी हे सगळे व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही मेन रोडला परत चालायला लागलो. तर अशी एक रॅली दिसली आम्हाला, सायकल रॅली. आता ही कशा संदर्भात होती हे काही समजलं नाही. काही लोक टांग्यांमध्ये बसून हे मार्केट एक्सप्लोर करत होते. टांग्यांमध्ये बसायचा पण एक वेगळाच अनुभव घेत होते. In excelsis Deo.
पुढे जाऊन आम्हाला हे कॅन्डी शॉप दिसलं. आज जाऊन मी तुम्हाला दाखवते की कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डीज इथं होत्या. तर असे मोठे मोठे कंटेनर्स होते, बॅरल्स होते, ज्याच्यामध्ये कॅन्डीज भरून ठेवल्या होत्या. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या, वेगवेगळ्या शेपच्या, कलर्सच्या, वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेल्या. आणि वेगवेगळ्या टेस्टच्या सुद्धा. काही कॅन्डीज गोड होत्या आणि काही कॅन्डीज खारट, आंबट अशा सुद्धा होत्या. कॅन्डीज बघून झाल्या आणि आम्ही ट्राम घेऊन नेक्स्ट स्टॉपला निघालो. जाता जाता आम्ही बॅकवर्कमधून घेतलेले हे मिल्कचे सॅशे पिले. आणि आम्ही पोचलो व्हिएनाचा जो राट हाऊस आहे, राट हाऊस म्हणजे टाउन हॉल, तिथे. आणि त्या राट हाऊसचं बाहेर खूप मोठं गेट आहे आणि गेटपासून आतमध्ये राट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी जो रोड बनवला आहे त्या एंट्रीवरती असे छोटे छोटे काय बोलू शकतो आपण ह्याला, असे छोटे छोटे हट्स केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये येशूच्या रिलेटेड काय काय छोट्या छोट्या स्टोरीज एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला होता. आता हे स्पेसिफिकली येशू रिलेटेड नाही आहे, पण छोटंसं वंडरलँड किंवा फेरीलँड असे देखावे उभे केले होते एंट्रीपासून, म्हणजे एंट्रीच्या रोडवरती. आणि आता तुम्ही बघाल की असे खूप सारे हट्स होते जिथं वेगवेगळे देखावे उभे केले होते. आणि हा आहे राट हाऊस किंवा टाउन हॉल व्हिएनाचा. आत्ता मी तुम्हाला हे अंधारामध्ये दाखवते, पण उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आमचा व्हिएनाचा जो दुसरा दिवस होता स्टेचा, त्या दिवशी आम्ही उजेडामध्ये दिवसा ह्या सगळ्या बिल्डिंग्स पाहिल्या आहेत. माझ्या उद्याच्या व्लॉगमध्ये मी हे सगळं तुम्हाला दिवसा जे रेकॉर्ड केलं आहे, दिवसा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो दाखवेनच.
आणि ह्या टाउन हॉलच्या अवतीभोवतीसुद्धा क्रिसमस मार्केट लागलं होतं. जसं हे चॉकलेटचं किंवा कँडीचं शॉप. आणि हां, सगळ्यात मेन म्हणजे ह्या टाउन हॉलच्या समोरच असं आईस स्केटिंगसाठी एक आईसचा प्लॅटफॉर्म बनवण्यात आला होता. आणि खूप सारे लोक इन्क्लुडिंग टुरिस्ट आणि इथले जे प्रॉपरचे लोक होते, इथले जे नेटिव्ह लोक होते, ते सगळे लोकांनी हे आईस स्केटिंग करण्यासाठी तिकीट्स काढून लाईनमध्ये उभे राहून तिकीट्स काढून हे आईस स्केटिंग करण्याचा आनंद अनुभवला. आम्ही बराच वेळ हे पाहत उभे राहिलो. खूप सारी लहान मुलंसुद्धा होती जी अगदी उत्तम रीतीने स्केटिंग करत होती. इथं त्या आईस स्केटिंगचा प्राइजिंगचा बोर्ड लावला होता. आणि इथं तिकीट खरेदीसाठी किती गर्दी आहे बघा. लहान मुलांसाठी झोपाळे किंवा रोलर कोस्टर अशा गोष्टीसुद्धा होत्या इथं. आणि त्या टाउन हॉलच्या बाजूलाच हॉफबर्ग पॅलेस म्हणून अजून एक भव्य दिव्य अशी बिल्डिंग होती, जी मी तुम्हाला आत्ता दाखवतेय. आज आमचा व्हिएनामधला पहिला दिवस होता आणि आम्हाला चेक इन करायला लेट झाला, कारण दुपारी 3 वाजताचं चेक इन होतं. आणि तिथून पुढं मग आम्ही सिटी पाहण्यासाठी बाहेर पडलो. तोपर्यंत अंधार झाला होता. इथं विंटरमध्ये पूर्ण युरोपमध्ये 4-4:30च्या दरम्यानच अंधार पडायला सुरुवात होते. त्यामुळं आम्हाला व्हिएनामधल्या पहिल्या दिवशी काहीच फारसं पाहता आलं नाही. म्हणून आज आम्ही मार्केट किंवा अशा 1-2 वास्तू एक्सप्लोर केल्या, पण अंधारामध्ये. आणि उद्या आमचा व्हिएनामधला दुसरा दिवस असेल आणि मी ह्या सगळ्या वास्तू तुम्हाला उजेडामध्ये दाखवेनच जेव्हा मी उद्या शूट करेन. त्या बिल्डिंगच्या समोरच शोनब्रून पॅलेस म्हणून एक खूप मोठा पॅलेस आहे. आम्ही तो पाहण्यासाठी त्याच्याकडे निघालो.
आता हा व्हिडिओ मी फार दुरून बनवला आहे आणि अंधार होता, त्यामुळं पॅलेस खूप छान पद्धतीनं नाही दिसत आहे ह्या व्हिडिओमध्ये. पण उद्या आम्ही परत इथे येणार आहोत, तेव्हा मी परत उजेडामध्ये हा व्हिडिओ बनवेनच. ह्या पॅलेस समोर खूप मोठं गार्डन आहे. पॅलेस बघून आणि त्याच्या अवतीभवतीच्या बाकी बिल्डिंग्स बघून आम्ही शेवटी रूमकडे जायला निघालो. हा पॅलेस बघून आणि त्याच्या अवतीभवतीच्या बिल्डिंग्स बघून आम्ही शेवटी दमून भागून रूमकडे जायला निघालो. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.